ओम नमो भगवते वासुदेवाय. दशमस्कंद तृतीय अध्याय. तिसऱ्या अध्यायामधला दशम 10वा स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयजी जलधरणीला गोपिका प्राणधारा. जय जयजी गोपाळ बाळा नंदलाला बाळकृष्णा. श्री शुक सांगती परीक्षितीशी गोकुळे ठेविले श्रीकृष्णाशी. विदित नोहे परी कोणाशी नेत्रिस्त असती सारे जन. तेथे येतात श्री परमात्मा धावून आला विश्वकर्मा. रात्री माझी शृंगारिले ग्रामा ध्वज पताका तोरणांनी. घरे झाली भव्य मंदिरे अट्टारे का उंच गोपुरे कळसावरी सुवर्ण शिखरे झगमग करती दिगप्रांती. वस्त्रोपवस्त्र दिव्यभूषणे नानालंकार दिव्याभरणे कोठारे भरले नाना धान्य धनक नक घरोघरी. यशोदाशयेवरी बाळकृष्ण अट्टाहासे करे रुदन. बाल रुदनाचा ध्वनी ऐकून जागा आली सकाळशी. यशोदेशी झाला पुत्र घरोघरी प्रगटली मात. गोप गोपिका सजून येत दाटी झाली नंदा घरी. सेवक सांगती नंदाजीला पुत्र झाला जी तुम्हाला. परमानंद चित्ती दाटला मंगल स्नान करी हर्षे. नेसला रेशमी वस्त्रे नूतन कंकणे मुद्रिका शरोभूषण. नानालंकार करी धारण पाचारे ब्राह्मण ज्योतिषी. नांदी श्राद्ध पुण्य वाचन करिता झाला देवपूजन. नंदरायाचे उदार मन करी दान नानाविध. उत्तम वस्त्रालंकारयुक्त दिदल्या गाई 2 लक्ष. तीळ धान्याचे सप्त पर्वत सुवर्ण रत्ने वस्त्रादी. भूमी शुद्ध होय कालाने. देह शुद्धी होय स्नानाने. पदार्थ शुद्धी होय धुतल्याने. संस्काराने गर्भशुद्धी. तपश्चर्येचे इंद्रिय शुद्धी. यज्ञे होय ब्रह्मशुद्धी. यज्ञे होय ब्राह्मणशुद्धी. दाने होय द्रव्यशुद्धी. मनशुद्धी संतोषे. आत्मविद्येने जीवात्मा शुद्ध तैशा रीती आचरे नंद. पाचारिता झाला ब्राह्मण वंद्य. स्वस्ती वाचन करती ते. एवोनी सूत सांगती पुराण. मागत करती वंशवर्णन. स्तवन करती बंदीजन. गायक नर्तक बोलविले. द्वारी वाजती नाना वाद्ये सनई दुदंबी मृदुंग चौघडे. उत्तम शृंगारिली घरे दारे. अंगणी काढिल्या रांगोळ्या. चित्र विचित्र ध्वज पताका तोरणे पल्लव वस्त्रे मालिका कर्दळी स्तंभ कलश स्वस्तिका पुष्पमाला मनोहर. विचित्र धातू हळद तैल यांनी सजवले गोवत्स बैल. सुवर्णमाला वस्त्र अलंकार मोर पिसाने शृंगारिले. गोपांनी घातले वस्त्रालंकार रत्नकुंडले मोतिक हार. अंगरखे पागोटी नाना प्रकार. शाली उपवस्त्रे जरतारी. परस्परांची चेष्टा करती दूध दही रंग उडविती. नंदराजाचे अभिनंद करती भेटी देती नानाविध. यशोदेसी झाला सूत गोपी झाल्या आनंदित. गाती ओव्या मंगळगीत जाती पाहण्या पुत्रासी. पायी पैंजने ऋणधुन करती रत्नकुंडले कानी झळकती. हाती कंकणे किनकिन करती पल्लव उडती वाऱ्यावरी. कुंकुमती लकर रेखिले भाळ. नैनी घालून या काजळ वेणीत गुंफल्या पुष्पमाळ. मार्गे जाती लगबगिने. हाती अक्षय वाणे घेऊन लगबगे निघाल्या गजगामिनी. दिव्य कुंडले हालती कानी शोभा दिसे अनुपम्य. यशोदा आणि कृष्णाप्रती ओवाळून या वाणे देती. चिरंपाही बाळ म्हणती आणि देती आशीर्वाद. राजीव लोचन सुहास्य वदन नवनीरद सम श्यामल वर्ण. मुखारविंद अतिशोभायमान पाहोनी भान हरपल्या. नंद यशोदेचे भाग्य परम गृही आले नारायण. गौरविता झाला सकळ जन आहेर करुणी नानाविध. गायक नर्तक बंदीजन सुख तो मागध ज्योतिषी ब्राह्मण. सकळ तो शिवले देऊनी दान केली विष्णू आराधना. नंदराय विनवी सकळांशी आशीर्वाद द्यावा मम पुत्राशी. त्याच उत्कर्ष व्हावा ऐसी इच्छा मानसी हीच असे. उत्तमोत्तम वस्त्रालंकार रोहिणीने घातले अंगावर. करी स्त्रियांचा आदर सत्कार आनंद पातला घरोघरी. गोकुळी वाढले धनधान्य लक्ष्मीचे क्रीडास्थान. लोकाले ब्रह्मज्ञान नोहे न्यून काहीही. सकळ समृद्धीचे आकर सकळ विद्येचे माहेर. नित्य तिसरी नित्य मंगल ऐसे गोकुळ शोभतसे. असो गोकुळ रक्षणार्थ गोपाशी. या योजोनी नंद गेला मथुरेसी. वार्षिक कर भरावयासी सवे महाजन घेऊनी. कंसासी दिला वार्षिक कर परतोनी आला तळावर. बैसला असता सपरिवार वासुदेव आला भेटाया.
परस्परांचे प्रेमाद्भुत मित्र असनी बंधुवत उठवणी दृढालिंगन देत नेत्रात आटले अश्रूंनी आदरे बैसविले एकासनी परस्परांचा हात धरुनी शब्द न निगती मुखातुनी आनंद भेटीचा मावेना वसुदेव म्हणे नंदराशी ऐकले पुत्र झाला तुझसी बहु आनंद झाला मनसी ईश्वर प्रसन्न झाला परस्परांची गाढ मैत्री परंतु विचित्र दैवगती बहुत दिवस नाही भेटी भिन्न व्यवसायी गुंतलो प्रिय अशा आप्तमित्रांचे दर्शन दुर्लभ बहुध असते आजी भाग्य उदेले साचे मित्र समागम झाला उदकी काष्टे वाहून येती लाटांच्या योगे होये भेटी पुन्हा दैवे अलग होती तैसीच गती जीवांची इष्टमित्रांसह सांप्रत तू राहतोसी या वनात गायी लागी तेथे गवत पाणी विपुल आहे ना सर्व परिवार आहे कुशल कैसे आहे नूतन बाळ वहिनी माझी बहु प्रेमळ आठवते मज लागी धर्म अर्थ आणि काम हे प्रसिद्ध पुरुषार्थ तीन या योगे तुष्ट व्हावे आप्तेष्ट जन तरीच सुखकारक ते होती नंद म्हणे गा तुझ सारखा जासी आहे सुहृदय सखा काय उणे मग त्याच्या सुखा कुशल आहे सर्व काही परंतु दुःखित माझे मन तुझं ऐकोनी वर्तमान कंसे मारले बालक नूतन गती गहन ही कर्माची मनुष्य प्राणी हा दैवाधीन सुख दुःखाशी दैव कारण धन्य तुवा केले सहन दुःख दारुण पुत्रांचे चित्त चैतन्य पडली मिठी तैशा परी त्या मित्रांची गती सुख दुःखाच्या करता गोष्टी तव तो वेळ झालासे वसुदेव म्हणे मग नंदासी आता परतावे गोकुळाशी उगाच संशय येईल कंसाशी घरी वाट पाहतील चित्ती राहावे सावधान करी पुत्राचे संरक्षण गोकुळे घडले काही गहन करी गमन शीघ्र आता घेऊनी परस्परांचा निरोप गाड्या जुंपते झाले गोप बैलाचे पाठीवर मारता थाप गाड्या सुसाट धावती नंद गोप आणि बैल सकाळी झाले होता वेळ कै पाहू तो घननीळ ऐसे झाले सकाळशी नंद चिंता करी मनी वसुदेवाची न होईल असत्यवानी शरण शरण गा चक्रपाणी करी रक्षण बाळाचे असो इकडे गोकुळा भितरी वर्तमान घडले कवन्या परी पूतना राणी राक्षसी नगरोर नगरी बाळ मारी कंसाज्ञे कळले नंदासी झाला कुमार 6 दिवसांचे बाळ सुंदर म्हणून आली गोकुळा भीतर सुस्वरूप धरोनिया वस्त्र नेसले पाटांबर नानाभूषणे अलंकार लावण्यवती हाती कमळ लक्ष्मी जैसी वाटत असे वरी वरी दिसे लावण्य खानी काल कूट होते स्तनी आली यशोदेच्या अंगणी म्हणे दावी बाळताना तो माय लागवी श्रीकृष्ण पडला होता डोळे मिटून त्याचे ऐका जी कारण सावधान होऊन परचावे भक्ती रसाय नामग्रंथ असे हरिसुरे विरचित अति रसाळ ग्रंथ संस्कृत परीन लादला मज लागी भक्ती रसायन ग्रंथ दुर्लभ वरी संस्कृत भाषा नोये सुलभ स्मरणीया श्री पद्मनाम अल्प स्वल्प सांगणे हरिसुरीशी करुणी वंदन सांगे कासाया मिटले नयन त्याच्या ऐकावेची कारण चरण दास विनवी श्रोत्यांशी भगवंताची अमृतदृष्टी जरी पाहता पुतने प्रति पालटली असती तिची वृत्ती म्हणून न पाये तिच्याकडे पुतनामुळीची राक्षसीन वरी बाल घातकी पापीन अशा दृष्टीने नको दर्शन म्हणून नेत्र उघडीना राक्षसी असवंतीने देख सुंदर रूप धरले माईक देवा नावडतीच दांभिक मिटले नेत्र म्हणून या परश्री आणि अतिसुंदर दृष्टीने न पाहावी परणार ऐसा जाणून शिष्टाचार नुगडी नेत्र श्रीकृष्ण माझे दर्शन अति दुर्लभ हिजला कैसे झाले सुलभ काय जोडला सुकृत लाभ ऐसा विचार करत असे भगवान म्हणे मी दयाघन हिचे करता स्तनपान काय देऊनी व्हावे उत्तीर्ण करी विचार निज चित्ती करिता क्रोध दृष्टीने अवलोकन तरी भस्मसात होईल तक्षण परंतु वासना राहील जाण म्हणून न पहा तिच्याकडे अनंत ब्रह्मांडे हरचे उदरी हे विचार करती निजांतरी आमची कैसी होईल परी भीष प्राशिता कृष्णाने त्यांना द्यावया आश्वासन म्हणून मिटले हरीने नयन अथवा करतसे शिवध्यान विषप्राशन बळ द्यावे सूर्यरूप हरीचे नेत्र त्यासी म्हणती देवयान पंथ त्या मागे जाती योगी भाविक या पापिनी न जावे लावून या बाह्य नयन अंत अर्थष्टीने करी अवलोकन पुतनेसी द्यावे कोण स्थान त्रैलोकी धुंडीत असे असो आता विषांतर मूळ कथेशी व्हावे सादर बलात्कार घेतला नंदकुमार पुतना पाजिस्तन त्यासी कृष्णामुखे घालीत असताना दोन्ही हाती करुणी करी पान पुतनेचे शोषले पंचप्राण व्याकुळ झाली राक्षसीन
पुरे आता स्तनपान माझे व्याकुळतेने प्राण परी न सोडीच श्रीकृष्ण सोड सोड ऐसे बोलत असे. इह लोक अथवा परलोक दोन्ही न लागती मला देख वासना निमाली निशेष. कृष्णास्पर्शे पूतनेची ऐकोनी तिचा आक्रोश. पर्वत पृथ्वी ग्रह आकाश डळमळीत झाले बावरला शेष. वज्रपात झाला वाटत असे कृष्णे करता तिचे शोषण. पूतना झाली गत प्राण आपले मूळ रोप घेऊन आडवी पडली 6 कोस. देह पर्वतमय भयानक कुणा न दिसे. नंद बालक रडू लागले सकळ लोक. मूर्छित झाली नंदराणी सावध झाला गोपवीर. शिड्या लावल्या स्तनावर खेळती पहिला नंदकुमार. मोठ चोख तसे आवडीने उचलून घेतला झडकरी. म्हणती सापडला सापडला हरी. उठवण्या बसल्या गोपिका नारी. जणू प्राण परतला. यशोदा उचलून घेई ताना. चुंबन घेई लावी स्तना. म्हणे देव नारायणा लाज आमची राखावी. यशोदा रोहिणी गोपयुवती. नाना कुरवंड्या करोनी हाती टाकती. नाना दैव देव ताळविती. करा रक्षण बाळाचे बरोबरे दृष्ट काढिती. गोपुच्छ अंगावरी फिरविती. पुण्य आडवे आले म्हणती लाविती बाळ रक्षा म्हणून या. करोनी शुद्ध आचमन बीजन्यास करोनी जाण. करत्या झाल्या बाळ रक्षण विष्णू नामे घेऊनी. अजकरे पादर कनिष्ठन गुडघ्यांचे आणि मान. यज्ञ मांड्यांचे रक्षण करो अच्युत कमरेचे. उदराचे रक्षो हग्रीव. हृदयाचे रक्षो श्रीकेशव. वक्षतलाते ईशदेव. सूर्य रक्षो कंठाते. विष्णुभुजांचे करो रक्षण. मुखाते रक्षो उरुक्रम. ईश्वर मस्तकाचे करो रक्षण. शरीर रक्षण करती त्या. अग्रभागी असो चक्रधर. पृष्ठभागी गदाधर. ऊर्ध्वभागी श्री उपेंद्र. अधोभागी गरुड असो. धनुर्धारी मधुसूदन. खडकधारी श्री अजन. दोन्ही बाऊस करो रक्षण. शंखमूर्ती चतुष्कोनी. सभोवती असो हलधर. ऐसा म्हणती गोपी चतुर. आता रक्षावे अंतर म्हणून या म्हणता ती. ऋषिकेश करो इंद्रिय रक्षण. प्राणा रक्षो नारायण. योगेश्वर करो मन रक्षण. श्वेताधिपती चित्ताचे. बुद्धी ते रक्षा पुष्णी गर्भ. अहंकार रक्षा परमेश्वर. सर्व गुण संपन्न ऐश्वर्य संपन्न थोर. रक्षण करो बाळाचे. गोविंद रक्षो त्यासे खेळता. माधव रक्षो निजला असता. वैकुंठ रक्षो मार्गी चालता. बैसला असता श्रियापती. जेविता यज्ञभूक रक्षो. ग्रहापासून भयंकर डाकिनी या तू. धन्यादी कृष्णांडाती पापग्रह. भूत प्रेत पिशाचादी. यक्ष रक्षो विनायक. कोटरा रेवती ज्येष्ठ. पूतना मंडुकादिका. दुःस्वप्न महोत्पात. वृद्ध बाल ग्रहादिक. उन्मादादी तथा रोग नासती विष्णू कीर्तने. ऐसे रक्षोनी बाळाशी नाऊ घालून निजविले त्यासी. आनंद झाला गोकुळाशी. घाती मंगळ बाळाला. पूतनेच्या अवयव पृथक पृथक. करोने जाळते झाले देखतव. नंदराया येती ग्रामानिकट. सुगंध सुटला दश दिशा. नंदराया विस्मित मानसी. दिसे अघटित गोकुळाशी. वर्तमान कळले त्यासी. नेत्री दाटले प्रेमाश्रू. कृष्णे केले स्तनपान. कृष्णाचे घडले अंगस्पर्शन. पूतना देह झाला पावन. सुगंध सुटला देहाचा. आध्यात्मिक दृष्ट्या देहावसान. तीच जाणावी येथ पूतना. कृष्णा स्पर्शे सांडले अवगुण. कृष्ण कृपया झाली तद्रूप. तू आसनकादिकाचे निमाने. सायुज्य सौरसुदिदला पूतनेने. ऐसे सांगती ज्ञानराने. वासना राहो तत्पायी. ज्ञानदेव माझा माय बाप. त्याचे स्मरता न राहे पाप. वासना होई ज्ञानरूप. म्हणे दासचरणाचा. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचित सुलभ संक्षिप्त भागवते दशम स्कंदे गोकुळ जन्म सवर्णनम पूतना मोक्षणम नाम तृतीयोध्याय. गौडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु.